नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. शिक्षकासाठी सुवर्ण संधी आहेत. केंद्र प्रमुख भरती परीक्षा होणार आहेत. आत्ताच GR आलेला आहे आणि पदोन्नती नाही. केंद्र प्रमुख प्रमोशन झालेले आहेत. फक्त आता सरळ सेवांनी केंद्र प्रमुखाची भरती करायची आहेत. त्या संदर्भात आपण त्याचा सिलेबस पाहणार आहोत. चला पाहूया. बघा, विभाग 1 मध्ये घटक आणि उपघटक आणि प्रश्नसंख्या किती असणार आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यात दिलेलं आहेत आणि एकूण गुण किती असणार आहेत. बुद्धिमत्ता व अभियोग्यता या घटकासाठी अभियोग्यता म्हणजे बघा, तार्किक क्षमता येईल, वेग आणि अचूकता येईल, भाषिक क्षमता इंग्रजीची येईल, भाषिक क्षमता मराठीची येईल, अवकाशीय क्षमता येईल, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी. आणि बुद्धिमत्तामध्ये आकलन, वर्गीकरण, संबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कुटप्रश्न, सांकेतिक भाषा आणि लयबद्ध मांडणी इत्यादी ही बुद्धिमत्ता येईल. याचे 100 प्रश्न असणार आहे आणि गुण सुद्धा 100 राहणार आहेत. त्यानंतर पेपर भाग 2 म्हणजेच यानंतर आपण बघूया घटक 2 मध्ये आहेत. तर यामध्ये आपल्याला बघा, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या घटकांतर्गत उपघटक राहतील. भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय. 10 प्रश्न असतील आणि 10 गुण असतील. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था किंवा संघटन व त्यांचे कार्य याचे सुद्धा 10 प्रश्न आणि 10 गुण असेल. माहिती तंत्रज्ञान वापर आणि प्रात्यक्षिक याचे 15 गुण आणि 15 मार्क असेल. अभ्यासक्रम मूल्यमापन आणि अध्यापन पद्धती यासाठी 15 गुण आणि 15 मार्क असेल. माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन यासाठी 20 गुण 20 मार्क असेल. आणि विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान यासाठी 15 गुण आणि 15 मार्क असेल. त्यानंतर संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधणे यासाठी 15 मार्क आणि 15 गुण असेल. आणि एकूण विभाग 2 साठी आपल्याला 100 प्रश्न आणि 100 गुण असेल. असे एकूण विभाग 1 आणि विभाग 2 साठी 200 प्रश्न असतील आणि 200 गुण सुद्धा असेल. आता अनुक्रमांक 2 मधील उपघटकाचे स्वरूप बघूया. अनुक्रमांक 2 मध्ये जे उपघटक दिलेले आहेत त्यांचे स्वरूप बघूया. उपघटक 1 मध्ये बघा, भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, बालकाशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय हे येतील. भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदीची म्हणजेच कलमाची माहिती आणि अद्ययावत दुरुस्त्यासह हे येईल. त्यानंतर बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली आणि 2011चा अद्ययावत दुरुस्त्यासह विश्लेषण, बलस्थाने व अडचणी हा घटक येईल. त्यानंतर बालकाचे हक्क संरक्षण कायदा 2005, बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता. त्यानंतर आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, केंद्र व राज्य शासनाच्या व शिष्यवृत्ती या संदर्भात सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातील. आणि विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध जे योजना आहेत या संदर्भात सुद्धा आपल्याला या घटक 1 मध्ये प्रश्न विचारले जातील. उपघटक 2 मध्ये बघा, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था व संघटन व त्यांचे कार्य. तर यामध्ये बघा, युनिसेफ आहे, NCERT आहेत, निवपा आहेत, NCTE आहेत, CCRT आहेत, TIS आहे, TIFR आहे, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन हे आहे. त्यानंतर RTE आहेत, EFLU आहेत, MPSP आहेत, SCERT आहेत, MIEPA म्हणजेच MIPA, CC, डाएट, राज्य आंग्ल भाषा इत्यादी संस्थांचा आपल्याला प्रमुख संघटन संस्था आणि त्यांच्या कार्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर उपघटक 3 मध्ये बघा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रात्यक्षिक. यामध्ये इंटरनेटचा प्रभावी वापर, शाळा स्तरावर विविध माहिती भरणे, शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान, सरळ झालं असं UDAIS प्लस यावरील संगणक वापराविषयीचे ज्ञान आणि माहितीचे विश्लेषण. अशा प्रकारे उपघटक 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर उपघटक 3 मध्येच शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब याचे सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उपघटक 4 यामध्ये अभ्यासक्रम मूल्यमापन आणि अध्ययन पद्धती. बघा, यामध्ये पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम याचा आपल्याला सारांशामध्ये अभ्यास करायचा आहे.
अध्ययनी श्रुतीतील उणिवा काय काय आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन CC याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रश्न निर्मिती स्वाध्याय कौशल्य, असर, नास आणि पिसा या संघटनाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या परीक्षा कशा प्रकारे घेतल्या जातात, मुलांचे अध्ययन अनुभवांचे किंवा मुलांनी कितपत अध्ययन निष्पत्ती सिद्ध केलेल्या आहेत याची ही संघटना सर्व करत असतात. याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा प्रगत अध्ययन अध्यापनशास्त्र, निकालासंबंधीची कामे. त्यानंतर उपघटक 5 मध्ये आपल्याला माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन यामध्ये प्राप्त माहितीचे विश्लेषण करायचे आहेत. शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे, असरनास आणि PSM चाचण्या, शाळांचे निकाल व माहितीचे विश्लेषण करता येणे, संप्रेषण कौशल्यामध्ये समाज संपर्काचे विविध साधने. त्यानंतर उपघटक 6 मध्ये बघा विषयनीय आशयज्ञान आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान, मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास, माध्यमिक स्तरापर्यंत विषयाचे ज्ञान, चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी संदर्भात आणि क्रीडा विषयक घडामोडी इत्यादी आपल्याला घटक दिलेले आहेत. आणि यानुसार आपल्याला परीक्षा होणार आहेत. 200 प्रश्न असणार आहे आणि 200 गुण असणार आहेत. अशा प्रकारे केंद्रप्रमुख भरती यांचा अभ्यासक्रम दिलेला आहे. लवकरात लवकर अभ्यास करून केंद्रप्रमुख भरती परीक्षा ही आपल्याला पास व्हायची आहेत. कोणाला काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधू शकता. आपण बुद्धिमत्ता अभियोग्यता हा घटक 1 आहे 100 मार्कासाठी 100 गुणासाठी. त्यानंतर घटक 2 मधला 100 मार्क आणि 100 गुण याचा आपण सविस्तर प्रश्न उत्तर संदर्भात माहिती मी युट्यूबवरला टाकणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अभ्यास करूया सर्व मिळून. ज्याचं लक असेल, ज्याचा अभ्यास जास्त असेल तो लागेल. सर्वांना केंद्रप्रमुख परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग.